परत हमू गेला 8ला, मग ही दोघं बापल्या गेले 10ला. त्यांचं सगळं डब्बं आता अर्धा निमा स्वयंपाक केलाय, संध्याकाळीच करायला. म्हणजे कुठं सकाळ सकाळ आता एवढ्या लवकर ते थोडं ताजं ताजं केलंय आपलं, त्यांच्यापुरतं थोडं ते कालवलं केलं, तसलं निवड दाखवलं, त्यावर ते सोडलं उपास. काय म्हणला? तुला काय आजार शारीरिक नाही, तुला सगळा डोक्यात आजार आहे. झोप येत नाही की कारण आहे, कसलं टेन्शन आहे तुला? त्या पोराला विचारायला कसलं हिला टेन्शन आहे? तुझं पण बसला आता मला बी तसंच म्हणला की त्या दिवशी बीपी माझा हाय झाला. बीपी छोटी होती गोळी, आता मोठी दिली म्हणून जास्त पावर. आणि परवा दिवशी तर रात्रभर झोप नाही, 5:30ला झोपले, काल दिवसभर झोप नाही. रात्री मला विचार आला, म्हणलं आज बी येते का नाही, पण आली. वेळेत जेव, वेळेत झोप, सकाळी उठून चालायला जा. जेवायला बाबा म्हणावं जेवण, पण झोपीचं काय? झोपीचं काय? डॉक्टर तुला हेच म्हणाले होते, तुझ्या डोक्यातला विचार काढून टाक. मग गप्पा मारायला काय ते काढून टाकायचा, काय आजार नाही तुला, डोक्याचा आजार आहे, जेव. आता एवढं गडू काळीच नाही की बाबा आमचं, मला काय करावं. सगळी सांगतात तेच, पोरं सांगतात टेन्शन. त्या दिवशी शुभम येई ना, मला आधीच भूक नव्हती, नको मला. आणि त्याचा तेवढ्यात मेसेज आला निघालो म्हणून. तर आम्ही मला म्हणतोय देव मेसेज आलाय निघालो म्हणून, जेव आता तरी. नाही ना, मला भूकच नाही. असं आहे, काय करायचं? काय त्याला म्हणलं नाही, ज्याला डोकं आहे त्याला टेन्शन आहे, ज्याला डोकंच नाही त्याला टेन्शन. म्हणजे आम्हाला डोकंच नाही. डोक्यात फरक आहे. डोक्यात आमच्या डोक्याने तुमच्या डोक्याने फरक आहे. तुम्हाला वेळ आहे आणि त्या गोष्टी पुढे यायला, टेन्शन तरी घ्यायला. पण ही छायाबाई टेन्शन नाही घेणार, काय बी तिचं म्हातारपण येईल. तिचं बापासारखं काम आहे, खायचं की आरामशीर. झोप महत्वाची, ज्याला झोप आहे ती राजा माणूस.